Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स आता लवकरच आपले जुलै महिन्यात MST CET चे कॅप राऊंड सुरू होतील. राईट, तर बिफोर कॅप राऊंड आपल्याला कॅप राऊंड सुरू होण्या अगोदर ही कॅटेगरी वाईज प्रत्येक कॅटेगरीला किती आरक्षण आहे, किती रिझर्व सीट्स आहेत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. कॅटेगरी वाईज ऍडमिशन घेण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, पावतीच्या बेसिसवर ऍडमिशन होणार आहे का, तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळणार आहे. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की कास्ट वाईज रिझर्वेशन मिळण्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, ज्याला आपण जनरल एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं म्हणतो. राईट, जर तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही बेसिक प्रोटोकॉल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिलं आहे की तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असाल. राईट, तुम्ही महाराष्ट्रामधनं जर बिलॉंग असाल तरच तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ती पूर्णपणे फुलफिल झाली पाहिजे. जर आउट ऑफ महाराष्ट्राचे जे कॅन्डिडेट असतील त्यांना ही एलिजिबिलिटी व्हॅलिड नाही. रिझर्वेशन तेव्हाच कन्सिडर होईल जेव्हा ऍप्लिकेशन सबमिशनच्या वेळेसच रिझर्वेशन तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे. येस, हा आपला आहे जनरल एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता आपण बघू की बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन्सला प्रत्येक कॅटेगरीला किती टक्क्याची सीट अवेलेबिलिटी आहे. राईट, आता आपण इथे बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की SC कॅटेगरीसाठी 13% सीट रिझर्व्ड असतात, ST साठी 7% असतात, VJDT साठी 3% असतात, NTB साठी 2.5% सीट्स रिझर्व्ड असतात, NTC साठी 3.5% सीट रिझर्व्ड असतात, NTD साठी 2%, OBC साठी 19%, SEBC साठी 10%. तर आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण टोटल रिझर्व सीट्स बघितले बॅकवर्ड क्लासेसचे तर टोटल 60% सीट्स आर रिझर्व फॉर द बॅकवर्ड क्लास. येस, नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की या जे काही आपण बॅकवर्ड क्लासचे सीट्स बघितले तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. विदाउट दिस तुमचं ऍडमिशन रिझर्व कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. थर्ड थिंग तुम्हाला लागणार आहे की नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, ज्याला आपण NCL देखील म्हणतो. तर जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर हे सगळे सर्टिफिकेट NCLचं सर्टिफिकेट तुम्हाला ऍटलीस्ट 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. तुमच्याकडे जर हे ओरिजिनल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ह्याची रिसिप्ट देखील अपलोड करू शकता. पण बिफोर ऍडमिशन जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवले तरच तुमचं कॅटेगरीमध्ये ऍडमिशन रिझर्व्ड होतं. राईट, हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला राऊंड 2च्या ऍडमिशनच्या पहिले कन्फर्म करावे लागतात. राईट, पावती असून फक्त चालत नाही. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील तर तुमचं ऍडमिशन हे ओपन कॅटेगरीमध्ये गृहीत धरलं जातं. येतंय लक्षात. नेक्स्ट आहे की नोट्स. काय नोट्स आपण कन्सिडर केले पाहिजे की जर आपलं ऍडमिशन रिझर्व कॅटेगरीमध्ये होणार आहे की नाही. जर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायला फेल झाला, जर तुम्ही टायमिंगवर डॉक्युमेंट सबमिट केले नाही विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं ऍडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये होणार आहे. जर दुसऱ्या स्टेटचं कॅन्डिडेट असेल अपार्ट फ्रॉम महाराष्ट्र तर त्याचं देखील ऍडमिशन ओपन कॅटेगरीमध्ये होणार आहे. जे SBCचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना क्लेम रिझर्वेशन करावं लागणार आहे फ्रॉम प्रिव्हियस OBC कॅटेगरी, आणि SBC कोटासाठी 2% पर्यंत सीट्स वॅकंट असतात. राईट, इनटेक कॅपॅसिटी काय SBC कोटासाठी 2%. नेक्स्ट आहे की डिफेन्स कोटा. या डिफेन्स कोटासाठी विद्यार्थी मित्रांनो 5% रिझर्वेशन कन्फर्म आहे. हे डिफेन्स कोटाचं ऍडमिशन फक्त महाराष्ट्र कॅन्डिडेट्सला मिळणार आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र डोमिसाईल आहे. याच्यात कॅटेगरीज आहेत DEF 1, DEF 2, DEF 3.
जर एखादा एक्स ऍक्टिव्ह सर्व्हिस पर्सनलचा मुलगा असेल तर त्याला या डिफेन्स कोटामध्ये कन्सिडर केलं जाणार आहे, राईट. त्यांच्याकडे एसएससी एचएससी फ्रॉम महाराष्ट्र पाहिजे किंवा आउटसाइड महाराष्ट्र पाहिजे, तर ते लोक डिफेन्स कोटामध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. नेक्स्ट आहे की काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत डिफेन्स कोटासाठी, तर तुमचं मेरिट लिस्ट पाहिजे, राईट. त्याआधी तुमचं सबमिट प्रोफॉर्मा, जेव्हा नोटिफिकेशन येतात विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुमचं प्रोफॉर्मा CDE लागतो आणि हे तुम्हाला तुमच्या टाइम ऑफ ऍप्लिकेशनच्या वेळेस तुम्हाला हे सबमिट करावं लागतं, राईट. नेक्स्ट आहे आपलं की पर्सन्स विथ डिसॅबिलिटी, त्यांना आपण म्हणतो PWD, राईट. ज्या लोकांना फिजिकली हँडिकॅप जे असतात, त्यांना काही डिसेबिलिटी ऑर्डर असतं, त्यांसाठी 5% रिझर्वेशन आहे, राईट. या डिसेबिलिटीज मध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर लोकोमोटर डिसेबिलिटी, ब्लाइंडनेस, डेफनेस, राईट. इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज मध्ये ऑटिझम, डायलेक्सिया आणि मेंटल इलनेस, ब्लड डिसऑर्डर्स सच एज थॅलेसेमिया, हे असे सगळे जर डिसेबिलिटीचे कंडिशन असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉल करता आणि त्या कॅटेगरीसाठी MHT CET कडनं 5% रिझर्वेशन आहे. येस. नेक्स्ट आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट रिक्वायरमेंट. ऑब्व्हियसली तुमच्याकडे काहीतरी प्रूफ पाहिजे की तुम्हाला हे डिसेबिलिटीज आहेत, राईट. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं ऑफिशियल प्रोफॉर्माच्या वेळेस तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करावं लागणार आहे आणि हे डिसेबिलिटी सर्टिफिकेटचे जे ऍडमिशन्स आहेत हे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये व्हॅलिड आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा डिसेबिलिटीचा कोटा कुठल्याही एडेड मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये किंवा अनएडेड मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये किंवा अनएडेड कॉलेजेसमध्ये व्हॅलिड नाही. PWDचा कोटा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये व्हॅलिड आहे. नेक्स्ट आहे की आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं ओव्हरऑल. जर आपण विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल समरी बघितली या व्हिडिओची तर बॅकवर्ड क्लासेससाठी टोटल 60% रिझर्वेशन आहे, डिफेन्ससाठी 5 आहे आणि डिसेबिलिटीसाठी 5% आहे, तर टोटल आपण बघितलं तर 70% रिझर्वेशन आहे. आणि हे रिझर्वेशन तेव्हाच कन्सिडर होतं जेव्हा तुम्ही व्हॅलिड डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही सगळे ते व्हॅलिड डॉक्युमेंटेशन सबमिट करताय, देन ओनली तुमचं ऍडमिशन हे रिझर्व कॅटेगरीमध्ये किंवा फिजिकली डिसेबिलिटीमध्ये किंवा डिफेन्स कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. द मेन थिंग इज दॅट यू मस्ट हॅव द व्हॅलिड डॉक्युमेंटेशन. येस विद्यार्थी मित्रांनो, MHT CET साठी ग्लोबल ऑनलाईनने काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर एक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. तर हा काउन्सिलिंग सेशन आपण विद्यार्थ्यांसाठी ₹2000 मध्ये लॉन्च केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या काउन्सिलिंग मध्ये राईट फ्रॉम तुमचं कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन प्रत्येक स्टेपला तुमच्या सोबत आहे. प्रत्येक स्टेपला ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला हेल्प आउट करणारे, योग्य तो गायडन्स प्रोव्हाइड करणारे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ह्या काउन्सिलिंग सेशन मध्ये तुम्हाला कमी मार्क असतील तरी तुम्हाला बेस्ट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याचा प्रयत्न ग्लोबल ऑनलाईनचा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर काउन्सिलिंग सेशन जॉईन करा, जेणेकरून तुमचं फ्युचर हे ब्राईट असेल. कारण बरेच विद्यार्थी असे असतात विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना मार्क चांगले असतात पण त्यांची प्रेफरन्स लिस्ट चुकते आणि त्यामुळे त्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि यासाठी ते कन्फ्यूज असतात. तर त्यांना योग्य ते मार्गदर्शनाची फार गरज असते. तर त्यासाठी आपण आपलं काउन्सिलिंग सेशन जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली अँड रिलेटिव्ह मध्ये ज्यांनी कोणी आता PCBची CET दिलेली आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या फ्युचरमध्ये हेल्प आउट होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक माय व्हिडिओ, आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MHT CET 2025. थँक यू.